नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत. आज आपण मराठीच्या तासाला सेमिस्टर 2 म्हणजेच दुसऱ्या सत्रामध्ये प्रवेश करत आहोत आणि दुसऱ्या सत्रामधला जो अभ्यासक्रम आहे त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत. मुलांनो, आता सुट्टी होती किंवा लॉकडाऊनमध्ये घरी बसून बसून मुलांना कंटाळा येतो, बरोबर की नाही? मग मग काय करता घरी बसून? बरोबर, टीव्ही पाहता, अजून मोबाईलवर गेम खेळताय, बरोबर, अजून मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेतायत, अजून बरोबर. तर हे सगळं करून करून पण नंतर कंटाळा येतो, बरोबर की नाही? मग आपण बाहेर फिरायला जातो किंवा मित्रांबरोबर गोष्टी कराव्या असं वाटतं, पण हे पण सगळं करून कंटाळा येतो. तर त्यानंतर आताच आपण काही जेव्हा प्रश्न उत्तरं दिली जातात तेव्हा ती प्रश्न उत्तरं पाठ करण्यासाठी काय करता सांगा बरं? वाचता, बरोबर. तर वाचन केल्याशिवाय आपल्याला कोणती गोष्ट लक्षात राहत नाही, बरोबर की नाही? म्हणजेच पाठ्यपुस्तकामधले जे प्रश्न उत्तरं आहेत किंवा पाठ जे आहेत ते वाचल्याशिवाय आपल्याला लक्षात राहत नाही. मग हे वाचन केल्यामुळे काय होतं सांगा बरं? तर मित्रांनो, वाचन केल्यामुळे आपल्याला जी शब्दसंपत्ती जी आहे, शब्दसामुग्री जी आहे ती आपली ती काय होते? वाढते. आणि शब्दसंपत्ती वाढल्यामुळे आपल्याला एक दुसऱ्याबरोबर संवाद साधणं जे आहे ते शक्य होतं किंवा कुठेही बोलताना आपण मागे पडत नाही किंवा आपलं म्हणणं जे आहे ते समोरच्या व्यक्तीला आपण समजून सांगू शकतो, पटवून देऊ शकतो. म्हणजेच त्यामुळे वाचन हे खूप महत्त्वाचे आहे. आणि अशाच प्रकारे वाचनाचं महत्त्व पटवून देणारा जो पाठ आहे तो आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे पाठ 9वा, वाचनाचे वेड. आता ह्या वाचनाचे वेडामध्ये आपण पाहणार आहोत की वाचनाचं वेड पहिल्यांदाच लागलं होतं की ते लावून घेतलं ते कसं, ते आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. वेड म्हणजे एखाद्या गोष्टीचा घेतलेला ध्यास, त्याच्यासाठी आपण केलेली मेहनत, बरोबर की नाही? तर या ठिकाणी पाठामध्ये वाचनाचं वेड आपण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक जे आहेत त्यांचं नाव आहे आशा पाटील, ज्यांनी हा पाठ लिहिलेला आहे आणि तो आज आपण इथे अभ्यासासाठी घेतलेला आहे, बरोबर की नाही? तर आशा पाटील यांचा जन्म जो आहे तो 1976 मध्ये झालेला आहे. विविध वृत्तपत्रे व मासिकातून त्यांनी लेखन केलेलं आहे. वृत्तपत्र म्हणजे जी मासिकं येतात तुम्हाला डेली, जे मासिकं येतात, न्यूजपेपर वगैरे येतात, त्याच्यामधून लेख येतात, आर्टिकल्स येतात, ती लिहिली जातात आणि अशाच प्रकारचे आर्टिकल्स अनेक मासिकामधून आशा पाटील यांनी लिहिलेली आहेत. आता ह्या पाठाचा थोडक्यात सारांश आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याचे वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठात केलेले आहे. म्हणजे या ठिकाणी मेन कॅरेक्टर कोण आहे? तर सोनाली, जी ह्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. आणि ह्या सोनालीला वाचनाचं वेड लावण्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा ॲडिशनल रीडिंग जे आहे ते करण्यासाठी तिच्या आईने कोणती युक्ती केली, ती आयडिया लावली, ती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. आणि त्याचंच रंजनात्मक वर्णन या पाठात लेखिका आशा पाटील यांनी केलेली आहे. बघा, मुलांना अभ्यास सांगितला की कंटाळा येतो, बरोबर की नाही? वाचन सांगितलं तरी कंटाळा येतो. मग अशा वेळी त्यांना आवडीच्या ज्या वस्तू असतात त्या करायला त्यांना आवडतात. काही मुलांना व्हिडिओ गेम बघायला आवडतात, टीव्ही बघायला आवडतो, लॅपटॉप घेऊन कार्टून बघायला आवडतात, तर चित्र काढायला आवडतात. पण सहसा वाचन करावं असं कोणाला वाटत नाही. पण या ठिकाणी सोनालीची जी आई आहे तिला मात्र असं वाटत होतं की आपल्या मुलीने अभ्यासाव्यतिरिक्त इतर सुद्धा काही पुस्तकं जी आहेत ती वाचावीत.
निदान रोज 2 पानं तरी तिने वाचावीत अशी तिच्या आईची इच्छा होती. ती सोनालीला सांगून पाहायची की सोनाली अभ्यास कर, वाचन कर. अभ्यास कर म्हणजेच वाचन कर असं नाही. तर मुलांना असं वाटतं की अभ्यास केला म्हणजे वाचन झालं, सगळंच झालं. पण आईच्या म्हणण्यानुसार की एक्स्ट्रा रीडिंग जे आहे ते प्रत्येक मुलाने तुम्ही सुद्धा रोज काहीतरी एक आर्टिकल वाचलं पाहिजे. तरच तुमची शब्दसंपत्ती जी आहे ती वाढू शकते. मग ते करण्यासाठी सोनालीचं अवांतर वाचनाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आईने खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर खूप प्रयत्नानंतर तिला एका प्रयत्नामध्ये यश आलं होतं. आज आपण या पाठाचा पहिला पॅरेग्राफ जो आहे तो पाहणार आहोत. बघा मुलांनो, आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते. कारण पुस्तक हातात घेतलं, जर आपल्याला ते वाचता येत नसलं तर आपल्याला त्याचं आतमध्ये काय लिहिलेलं आहे हे कळत नाही. आणि मग हे पुस्तक आपल्याला जेव्हा कळत नाही त्यावेळी आपल्याला झोप येते, म्हणजेच कंटाळा येतो. जेव्हा कंटाळा येतो तेव्हाच आपल्याला झोप येते, बरोबर की नाही? म्हणजे पुस्तक वाचता वाचता झोप येते. आणि हल्लीच्या मुलांना तर असं पुस्तक वाचन वगैरे करायला खूप कंटाळा वाटतो. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी त्यांची मैत्री पक्की झाली आहे. हल्लीच्या मुलांना आपल्या क्लासमेट म्हणजे वर्गमित्र कमी असतात आणि टीव्ही, व्हिडिओ गेम, कॉम्प्युटर, मोबाईल यांच्याबरोबरच ते आपली मैत्री करून घेतात. घरात बघा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात जर तुम्ही बघितलं, डोकावून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर व्यस्त असतो, नाहीतर टीव्ही सिरियल बघण्यामध्ये व्यस्त असतात किंवा व्हिडिओवर गेम खेळण्यामध्ये व्यस्त असतात. एकमेकाशी घरामध्ये बोलायला सुद्धा त्यांना वेळ नसतो. म्हणजेच या मुलांनी या यांत्रिक वस्तू ज्या आहेत त्यांना आपले मित्र बनवलेले आहेत. खरे तर सोनालीलाही पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त इतर पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. सोनाली नावाची जी मुलगी आहे या पाठामध्ये, जिच्यावर हा पाठ आधारित आहे, या सोनालीला तर पुस्तकं ती वाचायची, पण फक्त अभ्यासासाठी म्हणजेच पेपर लिहिण्यापुरती ती पुस्तक वाचायची. आणि त्यानंतर तिची आई जेव्हा तिला सांगायची की सोनाली बाबा पुस्तक वाच, पण सोनालीला मात्र पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती. बघा, एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला आवड असते तेव्हा ती आपण सहज करतो, पण जबरदस्तीने सांगितलेलं कोणतंही काम आपण आवडीने करत नाही किंवा ते आपल्याकडून चांगल्या प्रकारे होतही नाही. बघा पुढे चला. तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते. आणि घरामध्ये इतर जी मंडळी म्हणजेच तिचा जो मोठा भाऊ होता आणि तिची आई जी होती त्यांना वाचनाची आवड नव्हे तर त्यांना वेड लागलेलं होतं. म्हणजे कोणतंही पुस्तक जेव्हा त्यांच्या हातात यायचं त्यावेळी ते कधी एकदाचं वाचतो असं त्यांना व्हायचं. म्हणजेच त्यांना त्या वाचनाचं काय होतं, वेड होते. तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने अवांतर म्हणजे काय तर एक्स्ट्रा जे ॲडिशनल जे रीडिंग आहे ते तिने करावं असं तिच्या आईला वाटायचं. कारण तिला स्वतःला वाचनाची आवड होती, तिच्या मुलाला वाचनाची आवड होती, पण मुलगी सोनाली हिला अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचनाची आवड नव्हती असे तिचे मत होते. मत असणे म्हणजे काय, तिचा एक विश्वास होता की आपल्या मुलीने रोज अवांतर 2 पाने वाचावीत. खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते. आईने खूप सारे प्रयत्न केले. तिला कार्टूनची पुस्तकं आणून दिली, त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींची पुस्तकं आणून दिली, तिला आवडणाऱ्या जे विषय आहेत त्या विषयांची पुस्तकं आणून दिली, पण तरीसुद्धा सोनाली काही अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचनामध्ये रस दाखवत नव्हती. आणि मग शेवटी आईने कोणती युक्ती केली ती आपण उद्या पाहणार आहोत. आज फक्त आपण या ठिकाणी सोनालीला अवांतर वाचन करण्याकरिता आईने प्रयत्न करून सुद्धा तिला यश आलेलं नव्हतं, इथेच थांबणार आहोत. उद्या तिच्या प्रयत्नांना
कसं सफल होतात ते आपण उद्या पाहणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. यावर असलेले हा जो पाठ आहे, पहिला जो पाठ आहे म्हणजे पहिला पॅरेग्राफ जो आहे तो तुम्ही नीट वाचायचा आहे आणि त्यावर असलेली प्रश्न जे आहेत ते असाइनमेंटमध्ये सोडवायचे आहेत. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.